नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू श्रीपत यांना पापा देते आणि तिथून जायला लागते. तेव्हा श्रीपत तिला थांबवतात आणि विचारतात की इकडे कुठे चाललीस तू. आता इंदू सांगते की अरे इकडेच आमची खोली आहे. आता श्रीपत म्हणतात की पण इकडे तर अडगळीची खोली आहे ना, म्हणजे तू अडगळीच्या खोलीमध्ये झोपते. इंदू सांगते की हो, खूप आधीपासून. तितक्यात मोठ्याबाई तिथे येतात. आता श्रीपत मोठ्याबाईंना म्हणतात की आनंदीबाई इकडे या. मोठ्याबाई विचारतात की काय झालं श्रीपत भाऊजी. यावर श्रीपत म्हणतात की हे काय ऐकतोय मी, तुम्ही इंदूला अडगळीच्या खोलीमध्ये झोपवताय. तेव्हा मोठ्याबाई घाबरत म्हणतात की श्रीपत भाऊजी, आता अडगळीची खोली थोडीच आहे ती. त्या खोलीमध्ये हिची आत्या, दत्तोबा आणि तिची लाडकी बहीण करिश्मा सगळेजण राहतात. आपल्या माणसांसोबत राहते ती. आणि त्याचं काय झालं आहे, दत्तोबांचं घर म्हणजे तुमच्या भाऊजींचं घर जेव्हा जळलं ना, तेव्हा हे सगळं कुटुंब इथे घेऊन आले. ते जी खोली रिकामी होती त्यात बस्तान बसवलं त्यांनी. आणि ज्या खोलीत आपली माणसं राहतात ती खोली महालापेक्षा लहान नसते. आणि ही आणि हिची बहीण यांच्यामध्ये प्रेम तर अपरंपार आहे. तेव्हा एकमेकींशिवाय राहत नाहीत ते. आणि त्या इंदूला विचारतात की काय बरोबर बोलते ना मी. तेव्हा इंदू हो म्हणून मान डोलावते. आता श्रीपत म्हणतात की अच्छा असं आहे का, आणि आज दिवसभर मी हिच्याबरोबर होतो पण ती करिश्मा दिसली नाही मला. मोठ्याबाई म्हणतात की हो, आजचाच दिवस, तिला जरा बरं नाही आहे म्हणून. आता श्रीपत म्हणतात की बरं, वा, म्हणजे जिथं तिची माणसं तिथं इंदू, म्हणजे आता तर तिचे सख्खे काका काकू आले आहेत ना, म्हणजे ती आमच्याजवळ झोपेल. आणि ते इंदूला विचारतात की बरोबर ना. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येते. आता श्रीपत इंदूला म्हणतात की बाळा, एवढा विचार का करते आहेस, या घरातच झोपायची चोरी आहे तुला. तू सांगशील त्या खोलीत तू झोपशील. आणि विचारतात की सांग, कोणत्या खोलीमध्ये झोपायचं आहे तुला. इंदू घाबरून मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की माझ्याकडे काय बघते, सांग ना विचार करून. श्रीपत मोठ्याबाईंना म्हणतात की काय विचार करून. मोठ्याबाई म्हणतात की हो, बोलताना विचारच करते ती. आपल्या सामान्य माणसांसारखं थोडीच आहे, बाल कीर्तनकार आहे ती. तिला विचार करूनच बोलावं लागतं, लोकांसमोर बोलावं लागतं ना, म्हणून तोलून मापून बोलावं लागतं. इंदू घाबरत म्हणते की काका, मी आत्यांच्या खोलीतच झोपते. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की म्हणले ना मी तुम्हाला, ती आपली माणसं सोडून दुसरीकडे कुठेच जात नाही. यावर श्रीपत म्हणतात की इंदू, आम्ही काय तुला परके आहोत का, आम्ही तुझे काका काकूच आहोत. आणि ते काही नाही, ठरलं म्हणजे ठरलं, आजपासून तू आमच्यासोबत झोपायचं फिक्स. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे काका, तुझ्या खोलीमध्ये. तेव्हा श्रीपत म्हणतात की आता फिक्स आहे, फिक्स म्हणजे फिक्स. यानंतर आपण पाहतो की भामावती इंदूसोबत बोलत असते आता, आणि ती म्हणत असते की इंदू बाळा, तुला हळदीचं दूध घे म्हटलं तरी नाही म्हणाली, पलंगावर येऊन झोप म्हटलं तरी नाही म्हणाली. तू तर नाचाच पाडाच लावला आहेस. मी काय परकी आहे का गं, तुझी सख्खी काकू आहे ना, सख्खी काकू, भामा काकू. आणि ती इंदूला विचारते की असं रात्रभर पहारा देणार आहेस का. तेव्हा इंदू म्हणते की नाही. आता भामा विचारते की मग काय अडचण आहे. इंदू घाबरत म्हणते की मोठ्याबाई. तितक्यात तिथे श्रीपत येतात आणि ते इंदूला बघून म्हणतात की अगं काय हे, तू अजून आल्यापासून अशीच उभी आहेस का. भामा सांगते की मी पण हिला हेच विचारते आहे आल्यापासून. श्रीपत विचारतात की तुला काय त्या करिश्माशिवाय झोप येत नाही का गं. तेव्हा भामा म्हणते की असं आहे का. आणि ती इंदूला म्हणते की इंदू बाळा, बोलावून आणू का तिला तुझ्यासोबत झोपायला. यावर इंदू म्हणते की नाही नको, अहो मी मोठ्याबाईंची ही खोली आहे ना ही. तेव्हा भामावती हसायला लागते आणि म्हणते की मोठ्याबाईंची खोली आहे होय, आता इथे कोण आहे, आपणच आहोत ना, मग आता ही आपलीच खोली, चल झोपायला. तेव्हा इंदू म्हणते की नाही, मी जाते, माझं मी मंदिरात झोपायला जाते. श्रीपत आश्चर्याने विचारतात की मंदिरामध्ये, म्हणजे तू मंदिरामध्ये झोपतेस. इंदू म्हणते की हो, तिथे विठुराया आहे ना, मग तिथेच चांगली झोप लागते मला. आता भामा कौतुकाने म्हणते की अगं बाई, विठुराया आहे म्हणते तिथे, काय करायचं या लेकराचं. असं म्हणून ती कौतुकाने इंदूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की पण बाळा, बाहेर थंडी आहे ना, मग बाहेर कशी झोपशील तू, इथे काकूजवळ झोप ना, काकूच्या कुशीत. मग इंदू त्यांच्याजवळ झोपायला जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्याबाई सकाळी स्वयंपाकघरात येतात आणि त्या बघतात की कोणीतरी डायनिंग टेबलवर झोपलेलं असतं. मग मोठ्याबाई घाबरत जवळ येतात आणि पटकन कोण आहे पाहण्यासाठी चेहऱ्यावरील ब्लँकेट काढतात. तर प्रेमनाथ तिथे झोपलेला असतो. दोघेही एकमेकांना बघून खूप घाबरतात. आता मोठ्याबाई घाबरत प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, हे काय आहे, हो इथे काय झोपताय तुम्ही, आमचं डायनिंग टेबल आहे ते इथे कशाला झोपलायत. तेव्हा प्रेमनाथ वैतागून म्हणतो की अहो मग काय करणार,
रात्री इथे उंदराचे आवाज येत होते. तुम्हाला माहिती आहे ना मी उंदरांना किती घाबरतो, म्हणून वरती येऊन झोपलो, म्हणजे टेन्शनच नाही. आता मोठ्या बाई म्हणतात की म्हणून काय इथे झोपायचं काय, डायनिंग टेबल आहे हे आमचं. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई अन्याय करताय तुम्ही आमच्यावर. पाहिलं तर तुम्ही आमच्या खोलीतून आम्हाला आऊट केलं आणि आता स्वयंपाकघरातून हद्दपार करताय, ते पण कोणासाठी, तर त्या 2 न बोलवलेल्या पाहुण्यांसाठी. खूप अन्याय करताय तुम्ही आमच्यावर, लक्षात ठेवा. आता मोठ्याबाई म्हणतात की आमच्या पाहुण्यांवरती घसरायचं नाही हा. श्रीपत भाऊजी आणि भामाताई यांच्याबद्दल काहीच बोललेलं मी खपवून घेणार नाही. प्रेमनाथ तिकडे तिकडे बघत हळूच म्हणतो की सासूबाई असं कोणालाही डोक्यावर बसवू नका, डोक्यावर बसतील ते वेगळंच आणि डोक्यावर बसून मिऱ्या वाटतील. हे बघा सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. तुम्ही फक्त एवढंच करा की त्या दोघांना घरातून बाहेर काढा. 2 दिवसांचा पाहुणा 2 दिवसांचा पाहुणचार. जुन्या लोकांनी काय उगाच म्हणून ठेवलं आहे का असं? मोठ्याबाई म्हणतात की मी काय करायचं ते आता तुम्ही मला सांगणार का? उठा, त्यांची गाडी धुवायची आहे तुम्हाला. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई वेळेत जागे व्हा. मोठ्याबाई रागाने म्हणतात की तुम्हाला ताम्हणगावला कसं जायचं आहे? तुम्ही चालत जाणार की तुम्हाला एसटीचे तिकीट काढून देऊ? तेव्हा प्रेमनाथ घाबरून म्हणतो की बादली भरून ठेवली आहे का पाण्याची, गाडी धुवून घेतो पटकन. त्यांची धुवायला पाहिजे ना, पाहुणे आहेत ना ते आपले. मग मोठ्याबाई तिथून निघून जातात. आता प्रेमनाथ स्वतःशीच म्हणतो की सासूबाई 2 पाहुणे तुम्हाला खूप महागात पडणार आहेत हा. त्यानंतर आपण पाहतो की श्रीपत आणि भामा बोलत असतात आणि ते इंदूसुद्धा तिथेच असते. आता श्रीपत इंदूला विचारतात की तू शाळेत नाही का गेली आज? तेव्हा इंदू सांगते की रविवार आहे ना आज. तितक्यात मोठ्याबाई त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात आणि त्या चहा देत म्हणतात की चहा घ्या, आलं घातलंय. आता मोठ्याबाई त्या तिघांनाही चहा देऊन स्वतःसुद्धा चहा घेतात आणि तिथेच बसतात. श्रीपत मोठ्याबाईंना विचारतात की मला सांगा की मी तुम्हाला मोठ्याबाई म्हणायचं की आनंदीबाई म्हणायचं? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मोठ्याबाईच म्हणा, कानाला जरा बरं वाटतं ना इतरांच्या. श्रीपत म्हणतात की बरं आनंदीबाई, चहा खूप भारी झाला आहे, एकदम फर्स्ट क्लास. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने श्रीपत त्यांच्याकडे बघायला लागतात. आता भामा म्हणते की हो, म्हणून तर मी सारखं त्यांना चहा करा चहा करा म्हणत असते, हो की नाही वहिनी? आता श्रीपत म्हणतात की हाताला चव आहे तुमच्या. मोठ्याबाई म्हणतात की असले आता एखाद्याच्या हाताला चव अगदी लहानपणापासूनच आहे हो. आणि म्हणतात की मी तुमच्यासाठी ना काहीतरी नाश्त्याला करू का? म्हणजे सांगा तुम्ही, म्हणजे शकुंतला करणारच आहे आपलं काल ठरल्याप्रमाणे साबुदाणा वडे, पण तरीसुद्धा माझ्या हातचं काहीतरी खास तुमच्या आवडीचं. आता श्रीपत इंदूला म्हणतात की इंदुराणी तुला काय आवडतं खायला? आणि ते मोठ्याबाईंना म्हणतात की एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्ही असलात की खूप लाजते आमची इंदुराणी. भामा मोठ्याबाईंना म्हणते की वहिनी तुम्हाला तर माहितीच असेल ना इंदूला काय काय आवडतं ते. मोठ्याबाई म्हणतात की हो माहिती आहे, एवढं चांगलं चांगलं करून खायला घातलं आहे मी इंदूला. श्रीपत म्हणतात की मग आज पण तेच करा, आज इंदूच्या आवडीचा नाश्ता होईल. तेव्हा मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि घाबरत म्हणतात की चालेल आणि विचारतात की काय करू? आता भामा मोठ्याबाईंना विचारते की काय काय आवडतं इंदूला. मोठ्याबाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की म्हणजे गोड आवडतं आणि परत म्हणतात की म्हणजे तिखटही आवडतं पण गोड आवडतं जास्त, कधी कधी तिखट असं आवडतं. भामा विचारते की वहिनी नेमकं काय आवडतं? मोठ्याबाई घाबरत म्हणतात की तिखट गोड सगळंच आवडतं तिला, ते पण माझ्या हातचं. आणि त्या इंदूला विचारतात की काय? इंदू घाबरून मोठ्याबाईंकडे बघत असते. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की अगं इंद्रायणी तू गप्प का आहे, काहीतरी बोल, फक्त मीच बोलू का? काय आवडतं तुला काय नाही ते सांग. पण इंदू मात्र शांतच असते. आता तेव्हा भामा इंदूला म्हणते की इंदुराणी बोल, काय आवडतं तुला? अगं आपलंच घर आहे, आन मान करू नये, काय आवडतं तुला सांग. तितक्यात आदू इंदूला आवाज देत तिथे येतो आणि तो इंदूला म्हणतो की तू इथे काय करते आहेस? चल पटकन, आपली मॅच ठरवायची आहे ना. अगं तू मेन आहेस, तू नसली तर कसं होणार? इंदू म्हणते की हो विसरूनच गेले मी, चल. असं म्हणून ती आदूबरोबर जायला लागते आणि ती जाता जाता थांबते आणि म्हणते की मोठ्याबाई आदूला म्हणजे अधोक्षजला दडपे पोहे आवडतात आणि मला पण तेच आवडतात, तुम्ही दडपे पोहे करा. तेव्हा मोठ्याबाई खूप खुश होतात. आता श्रीपत म्हणतात की वा, म्हणजे आमच्या इंदूला दडपे पोहे आवडतात. तर मोठ्याबाई म्हणतात की अधोक्षज खाऊनच जा. आता यावर आदू म्हणतो की अगं आई आधीच खूप उशीर झालाय, आम्ही फक्त मॅच ठरवून येतो असं म्हणून. ते दोघेही तिथून निघून
निघून जातात. आता तितक्यात मोठ्या बाईंना कोणीतरी बाहेरून आवाज देत मोठ्या बाई वैतागत म्हणतात की माझ्याशिवाय कोणाचं पानच हलत नाही, आलेच मी, असं म्हणून त्यासुद्धा तिथून निघून जातात. मोठ्या बाई बाहेर येतात. पंचायतीच्या ऑफिसमधून स्वप्नील सरपंच साहेबांचा सांगावा घेऊन आलेला असतो. आता मोठ्या बाई म्हणतात की मंदिर कमिटीची मीटिंग आहे ना, सकाळपासून 17 वेळा फोन आला आहे त्यांचा, आणि म्हणतात की येते म्हणून सांगा त्यांना, 10ची मीटिंग आहे ना, मग 10ला येते म्हणून सांगा. तेव्हा स्वप्नील सांगतो की अहो 10 तर वाजले. मोठ्या बाई म्हणतात की वाजले, आणि विचारतात की बाकीचे आले का. स्वप्नील सांगतो की हो, सगळे कमिटी मेंबर आले आहेत, फक्त तुम्ही आणि अंताजीच नाही आहे. मोठ्या बाई म्हणतात की आमच्या यांना जरा महत्त्वाचं काम आहे म्हणून ते बाहेर गेले आहेत, मीच येते म्हणून सांगा. तर स्वप्नील सांगतो की मी चाललो आहे पंचायतीच्या ऑफिसला मुकुट आणायला, मी मुकुट आणेपर्यंत तुम्ही या. मोठ्या बाई रागाने म्हणतात की म्हणजे अजून तो मुकुट आणलाच नाही का, मग आधी तो मुकुट आणायचा आणि मग मला बोलवायचं ना, जावा लवकर येते मी. मग स्वप्नील तिथून निघून जातो. आता मोठ्या बाई खुश होऊन स्वतःशीच म्हणतात की आता मला तो मुकुट पाहायला मिळणार आणि त्याची किंमतसुद्धा कळणार आहे, पटकन जाते. आता यानंतर आपण पाहतो की मंदिरामध्ये मीटिंगसाठी सर्वजण जमलेले असतात. आता आप्पा महाले मास्तर यांना म्हणतात की मास्तर मोठ्या बाई का नाही आल्यात अजून. आता महाले मास्तर म्हणतात की आप्पा त्या नेहमीच लेट होतात हो. बाळंभट तोंडातल्या तोंडात फुटफुटत म्हणतात की त्यांचं नेहमीचंच आहे. तेव्हा आप्पा विचारतात की बाळंभट असं तोंडातल्या तोंडात काय फुटफुटताय, काय असेल ते स्पष्टपणे बोला. तेव्हा बाळंभट म्हणतात की काय नाही, आता येतीलच मोठ्या बाई. तितक्यात मोठ्या बाई तिथे येतात. आता मोठ्या बाई विचारतात की मी कुठे बसायचं. तेव्हा महाले मास्तर उठून उभा राहतात आणि म्हणतात की तुम्ही इथे बसा. आता मोठ्या बाई आप्पांना विचारतात की काय मग आप्पा, कशाबद्दल बोलत होता, माझ्या उशिरा येण्याबद्दल का. बाळंभट घाबरत म्हणतात की नाही मोठ्या बाई, तसं नाही, तुम्ही वेळेतच आला आहात, आम्हीच 15 मिनटं लवकर आलो आहोत. आता आप्पा म्हणतात की मोठ्या बाई तुम्हाला उशीर नाही झाला, पंचायतीच्या ऑफिसमधून अजून मुकुट आणायचं आहे. मोठ्या बाई म्हणतात की मग आधी सांगायचं ना, भाजी टाकून आले असते. आप्पा म्हणतात की आज खरं तर व्यंकट महाराजांना बोलवायला हवं होतं. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की कशाला कशाला आप्पा, अहो व्यंकट भाऊजी कमिटीवर नाहीत, ही गोष्ट आता तुम्ही ध्यानात घ्या, प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना बोलावून कशाला त्रास देताय. आप्पा म्हणतात की तसं नाही मोठ्या बाई, एवढ्या महागड्या वस्तूचं मूल्यांकन करायचं म्हणजे जबाबदार व्यक्ती पाहिजे ना, म्हणजे आमचं काम सोपं होतं. मोठ्या बाई रागाने म्हणतात की ते तेवढे जबाबदार आणि आम्ही काय येडे आहोत का. आणि म्हणतात की आता मला सांगा आप्पा, मंदिर कमिटीवर तुम्हीसुद्धा आहात, महाले मास्तर पण आहेत, म्हणजे आपण लोक जबाबदार नाही का, ते तेवढे जबाबदार का. आप्पा म्हणतात की मोठ्या बाई हे फक्त आजच्या बैठकीबद्दलच बोलतोय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की पण एरवी पण तुम्ही म्हणता ना की व्यंकट महाराज इथे हवे होते, व्यंकट महाराजांना इथे बोलवायला पाहिजे, व्यंकट महाराजांना फोन लावला पाहिजे, म्हणता ना तुम्ही असं. महाले मास्तर म्हणतात की आप्पा मग एकदा फोन लावून बघा की त्यांना. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो. आप्पा व्यंकू महाराजांना फोन लावायला लागतात. आता ते फोन करून सांगतात की मुकुटाचं मूल्यांकन करायला सगळे आलेले आहेत मंदिरामध्ये, तुम्ही पण येता का, असं म्हणून ते फोन ठेवतात. तितक्यात पंचायतीच्या ऑफिसमधून मुकुट घेऊन येतात. आता मोठ्या बाई म्हणतात की आपल्या कामाला सुरुवात करायची का मग, असं म्हणून त्या मुकुट बघतात आणि त्याकडे बघतच राहतात. तितक्यात व्यंकू महाराजसुद्धा तिथे येतात. आता आप्पा सांगतात की महाराज तुमच्या सांगण्याप्रमाणे हा मुकुट बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करतो. तेव्हा मोठ्या बाई खूप आश्चर्याने विचारतात की काय, हे कधी ठरलं, विठुरायाचा आलेला मुकुट बँकेमध्ये कशाला ठेवायचा आणि हा निर्णय कोणी घेतला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी ऐका, हे पहा मुकुट खूप मौल्यवान आहे, त्यामुळे सुरक्षितेसाठी आपण हा निर्णय घेतला आहे, बाकी काही नाही आहे. आप्पा म्हणतात की आणि सणासुदीला आपण काढून आणू शकतो ना. मोठ्या बाई म्हणतात की अहो पण कमिटीपुढे हा प्रस्ताव ठेवायला पाहिजे, कमिटीपुढे सांगून निर्णय घेतला पाहिजे ना, स्वतःच ठरवताय. आप्पा म्हणतात की माफ करा, ते राहिलंच. आणि म्हणतात की मग आता विचारूया, आणि विचारतात की याबद्दल कोणाचं काही म्हणणं आहे का. महाले मास्तर म्हणतात की नाही आप्पा, अगदी बरोबर आहे, एवढी मौल्यवान वस्तू किती दिवस ऑफिसमध्ये ठेवायची. बाळंभटसुद्धा म्हणतात की आप्पा, महाले मास्तर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की आता हे हो म्हणतायत तर प्रश्नच मिटला ना. आप्पा त्या जोहरीला विचारतात की या मुकुटाची किंमत काय असेल अंदाजे. जोहरी सांगतात की साधारणपणे 20 ते 25 लाख येईल किंमत. तेव्हा सगळेच खूप आश्चर्याने बघायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.